मुस्लिम कब्रस्तानाचा विकास, नवीन कब्रस्तानासाठी जागा तसेच मुस्लिम समाजाच्या इतर प्रलंबित नागरी मागण्यांसाठी हाजी फारुख शाब्दी यांनी 23 जुलैपासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता समाजाच्या विविध घटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत आंदोलनस्थळी धडक देत फारुख शाब्दी यांना जाहीर पाठिंबा दिला। पूनम गेट येथील जिल्हा परिषद परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र जमले। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा केवळ एका समाजाचा नसून सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचा आहे। संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि शेवटपर्यंत साथ देणार आहेत। या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाली असून शहरातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा रंगली आहे। दोन समाजांमध्ये ऐक्याचा आणि परस्पर विश्वासाचा संदेश देणारा हा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे। त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली असून प्रशासनानेही या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व सर्व महामानवांना अभिवादन करून आज फारुखबाईंचा उपोषणाचा 4था दिवस आहे। त्या 4थ्या दिवशी उपोषणाच्या आम्ही संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आतापर्यंत आपण त्याला पाठिंबा द्यायची वेळ आता आली। कारण मराठा मोर्चा असो किंवा कुठलाही मोर्चा असो, पाणी वाटप असेल किंवा अन्न वाटप असेल, ही फारुखबाईंनी केलेलं आतापर्यंत। पण आपण आता फारुखबाईंचे अन्नत्याग उपोषणाला संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने आम्ही पाठिंबा देण्यासाठी येत आहोत। फारुखबाई, ही सरकार केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातलं असो किंवा ही सोलापूरचं असो, ही टोटली जातीवादी सरकार आहे। या सरकारला आपण सर्वजण मिळून, आपण काय हिंदू मुस्लिम सगळे भाऊ आहेत, त्या सगळ्यांनी मिळून या जातीवादी सरकारला गुडघ्यावर टेकवण्याचं काम आपण सगळे मिळून करू एवढं सांगतो। आणि ही सरकार केंद्रातल्या सरकारला तर गुडघे टेकायला लावलं काल अभिजित दिपके असतील किंवा त्या सरांनी, पण आपण ह्या सरकारला तुमच्या जी मागणी आहे त्या ती मान्य करण्याशिवाय त्यांना पर्याय असणार नाही एवढंच वाई देतो आणि संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वांना जय जिजाऊ। आज आपल्या समाजाच्या वेगळ्या प्रकारच्या मागण्यासाठी माननीय शाब्दी साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। उपोषण काय असतं, जे उपोषण करतात त्या व्यक्तीला तुम्ही विचारून बघा, किंवा आपण एक फक्त रोजा करतो त्या वेळेला आपल्याला दुपारी 12 वाजल्यानंतर आपली काय अवस्था होते आपल्याला कळते। बरं, मागून मागितलेच काय? मनुष्य जिवंत असताना ज्या यातना भोगलेल्या आहेत त्या यातना भोगलेल्या मरणानंतर तर आम्हाला कमीत कमी भोगता येऊ नये अशा प्रकारच्या फक्त आम्हाला सेवा सुविधा त्या ठिकाणी देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि ते आपल्याला अल्पसंख्याक समुदायाच्या अनेक निधीमधून ते आपल्याला करता येतं याची जाणीव आहे। आणि ह्या मागण्या मागत असताना समाजाचा पूर्ण पाठिंबा घेऊन या ठिकाणी शाब्दी साहेब उभारलेले आहेत। त्यांना आमचा संभाजी ब्रिगेडच्या मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज फारुखबाई शाब्दी साहेब आज उपोषणाचा 4था दिवस आहे, तरी या शासनाने, या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी इथे येऊन सुद्धा त्यांची विचारपूस केली नाही। तरी आपण सर्वांनी मिळून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा असं जाहीर करतो। जय जिजाऊ, जय शिवराय।